श्री स्वामी समर्थ. मला जेव्हा समजलं की अहमदाबादमध्ये सुद्धा स्वामी समर्थांचं मंदिर आहे, मी इतकी खुश झाले. त्यांना म्हणलं मला घेऊन चला. जुईला आवरलं. आम्ही आवरताना आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून त्यांना झोपही लागली, पण त्यांना उठवलं आणि माझा ड्रेस प्रेस करून घेतला. खरंच मी खूप लकी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने मला खूप छान नवरा मिळाला आहे. पटकन आवरलं आणि निघालो मंदिराकडं. खूप आनंद होता आणि मनामध्ये इतकं एक्साइटमेंट होती की मी कधी जाईल मंदिराकडं. मंदिरापर्यंत पोहोचलो आणि हे काय बघते आहे मी, पाटी तर गुजरातीमध्ये होती. स्वामींची सगळी काही स्तोत्र लिहिलेली होती. मंदिर इतकं मन प्रसन्न करणारं होतं ना. मंदिरात गेली आणि मी विसरूनच गेली की मी गुजरातमध्ये आहे. मला असं वाटलं मी खरंच महाराष्ट्रात आली आहे, कारण सगळ्या महाराष्ट्राचे दैवत, श्रद्धास्थान, सगळे देव तिथं होती. स्वामींना पाहिलं आणि मन प्रसन्न होऊन गेलं. जुईला थोडीशी केळी चारली. स्वामी समर्थ, अंबाबाई आणि असे भरपूर देव होते. दत्तात्रय महाराज, दिगंबर महाराज, साईबाबा, विठ्ठल रुक्मिणी आणि गजानन महाराज, हे सगळं पाहिलं आणि असं वाटलं की खरंच महाराष्ट्रापासून दूर असलो तरी महाराष्ट्राचे सगळे दैवत जे आहेत ते आपल्याला इथं बघायला भेटतात. स्वामींना पाहून मन प्रसन्न झालं. घरी कितीही पूजा केली तरी मंदिरात जाऊन मूर्तीसमोर बसण्यात जो सुकून असतो ना, तो खरंच कुठेच नाही येत. 2-3 वर्ष झाले मी स्वामींच्या मंदिरात नव्हती गेली, पण इथं मला जायला भेटलं. मला खूप समाधान वाटलं. आरती चालू होती, आरती केली आणि मन प्रसन्न करून आले. खूप छान वाटलं. स्वामी खरंच पाठीशी आहेत. म्हणून जुई त्यांच्याकडं पाठ करून थांबली आहे, कारण दाखवण्यासाठी की स्वामी पाठीशी आहेत. थँक्यू.